तुम्ही त्या लहान मुलांची पत्रिका आपण पाहिली तर तुम्हाला तो बालपणापासूनच असा दिसतो. तो लहान मुलांमध्ये खेळतो आणि प्रत्येक वेळी तोच कॅप्टन असतो. प्रत्येक वेळी तोच ठरवतो. बॅटिंग कोण करणार, बॉलिंग कोण करणार, तोच ठरवतो. आज काय खेळ करायचा. म्हणजे ते नेतृत्व गुण लहानपणापासून उपजत तुम्हाला दिसतं, कारण त्याच्या पत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती तशी असते. किंवा एखादं मूल आपण पाहतो, ते खूप शाय आहे, खूप शांत बसतं, गोष्टी होत आहेत, तर त्याच्या पत्रिकेमध्ये तो चंद्राचा प्रभाव असतो. मग तुम्ही जर योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला घेतलात आणि त्याला आवश्यक असणारे काही उपासना आहेत, काही मंत्र, स्तोत्र पठण करणं, गोष्टी करणं, तर त्यातून तो बाहेर येऊ शकतो. म्हणजे मी असं म्हणणार नाही की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहा, पण ही खूप मोठी आपल्याकडे ताकद आहे, ही खूप मोठी आपल्याकडे पुंजी आहे. त्याचा उपयोग योग्य प्रकारे करा. म्हणून मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला सांगतो की आमच्या त्या ब्रीद वाक्याप्रमाणे, बाबा उघड्या डोळ्यांनी विचार कर. म्हणजे माझ्याकडे वारंवार कोणी आला तर त्याला सांगतो, आता तू 4 महिने माझ्याकडे येऊ नकोस, कारण दर 2 दिवसांनी सांगायला तुझ्यासाठी माझ्याकडे काही नाही. कारण तुमचे कर्म पण फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे फक्त पत्रिका बघून कुठल्याही गोष्टी होत नाहीत. म्हणजे राजयोग लोक म्हणतात माझ्या पत्रिकेमध्ये गजकेसरी केसरी योग आहे आणि माझ्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे. राजयोग असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण तुमचे कर्म फार महत्त्वाचे आहेत.